हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये. मंडळींनो, आता थंडी खूप पडली आहे आणि अशा वातावरणात कोथिंबीर खूप स्वस्त झाली आहे. तर घरचे म्हटले की कोथिंबीरीची काहीतरी डिश बनव. मग म्हटलं काय करू, तर आता कोथिंबीरीची वडीच करूया. खमंग व खुसखुशीत अशी वडी करूया आणि ती पण जास्त कोथिंबीर असलेली वडी आणि चण्याचे पीठ कमी आणि भिजवलेल्या डाळीची वडी आपण करूया. तर चला बघूया त्याचे साहित्य. आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर. ती एक जुडी घेतली आहे. त्याच्या आपण काड्या घेतलेल्या नाही आणि त्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. ही धुवून घेतलेली कोथिंबीर आहे आणि थोडी वाळवून घेतलेली आहे. त्याचबरोबर ज्या कपाने आपण ही कोथिंबीर मोजून घेतली ती 3 कप भरली आहे. त्याच कपाने आपण चण्याची डाळ घेतली, ती भिजत टाकली आणि ती 2 वाट्या झाली आहे. ती क्रश करून घेतलेली आहे, म्हणजे बारीक वाटून घेतलेली आहे. ही डाळ आहे ती. त्याचबरोबर इथे हे भाजणीचं पीठ आहे, हे आपल्याला लागेल तसं आपण टाकूया. त्याचबरोबर बाइंडिंगसाठी म्हणून आपण चण्याचं पीठ आपण वापरणार आहोत. आता यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण, आलं आपण हे क्रश करून घेतलेलं आहे आणि ते आपण टाकूया. हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार, तिखट जसं आवडत असेल त्या पद्धतीने आपण घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे तीळ आहे, जिरे, ओवा आणि हा हिंग आपण पाव चमचा घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे धने पावडर आपण 1.5 चमचा घेतलेली आहे. लाल मिरची आपण पावडर ही अर्धा चमचा घेतलेली आहे आणि पाव चमचा आपण हळद घेतलेली आहे. आणि इथे मी जिरे पावडर ही घेतलेली आहे, ही पण पाव चमचा घेतलेली आहे. तर आता आपण सुरुवात करूया. ही कोथिंबीर आपण घेतलेली आहे आणि तिला असं व्यवस्थित कापून घेतलेलं आहे. हे पण कोथिंबीर खूप अशी छान आपण करून घेतलेली आहे आणि ती वाळत घातली होती, तर ती थोडीशी वाळलेली आहे. आता त्यामध्ये आपण टाकूया आपण हे आलं, लसूण आणि हिरवी मिरची ही वाटलेली आहे, ते आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायचं आहे. तुम्हाला कितपत झणझणीत हवं आहे हे तुम्ही पाहायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकायचं आहे. त्याचबरोबर इथे हा ओवा घेतलेला आहे, हा एक अर्धा चमचा आहे ओवा, तर तो आपण टाकूया. हा क्रश करून टाकायचा आहे. त्याचबरोबर आपण 1 चमचा जिरे घेतलेले आहे, ते टाकूया. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये जितकं आवश्यक असेल तेवढं मीठ आपण त्याच्यामध्ये टाकूया. साधारण 1 चमचाभर आपण इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर तिथे धने पावडर, लाल तिखट आणि हळद आणि हा जिरे पावडर आहे ही, तर हे पण आपण त्याच्यात सर्व टाकून देऊया. आता हिंग हा टाकून देऊया. आता यातले थोडेसे तीळ आपण याच्यामध्ये टाकूया आणि थोडे आपण असे ठेवूया. ते सगळं व्यवस्थित कालून घ्यायचं. सगळं व्यवस्थित आता लागलेलं आहे. आता त्यामध्ये आपण ही चण्याची डाळ आपण त्यामध्ये टाकूया. 1 कप इतकी डाळ मी भिजत टाकली होती, ती 2 कप झालेली आहे आणि वाटताना ही थोडीशी जाडसर वाटलेली आहे. बिना पाण्याची आपण वाटलेली आहे ती डाळ. त्यामध्ये आपण हे बाइंडिंगसाठी आपण पीठ टाकून देऊया. साधारण 1 कप इतका आपण घेतलेला आहे, तर आपल्याला लागेल तसं आपण त्याच्यामध्ये पीठ टाकणार आहोत.
साधारण 4 चमचे इतकं पीठ टाकलेलं आहे आणि हे भाजणीचं पीठ हे 2 चमचे आपण टाकणार आहोत. तर हे बिना पाण्याचंच आपण मळणार आहोत, कारण त्याला मिठाने पाणी सुटतं. आपण सगळे मसाले टाकलेले आहेत तर ते थोडंसं घट्ट होईल असं आपण करायचं आहे. अजून पीठ वाटलं तर आपण त्याच्यामध्ये टाकूया. तर आपला रोल हा होतो आहे, म्हणजे आपल्याला पिठाची काही आवश्यकता नाही. हे असं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याच्यावर तेल टाकून घेऊया. थोडं तेल लावायचं याला. आता काय करूया, आपण ते वाफवून घेऊया. त्यासाठी आपल्याला एक भांडं लागणार आहे. ताट किंवा काही पण घेऊ शकता, पण मी हे केकचं पात्र घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण ही तीळ थोडीशी टाकूया खाली. याला तेल लावून घेतलेलं आहे मी. अशा पद्धतीने ही थापून घ्यायची ही वडी. एखादं ताट वगैरे असेल तरी चालेल, पण आता आपल्याला चौकोनी तुकडे करायचे म्हणून असं हे पात्र घेतलेलं आहे, केक पात्र. सगळ्या बाजूने आपण असं ते व्यवस्थित थापून घेणार आहोत. आता ती उरलेली तीळ आहे ना, याच्यावर आपण टाकून देऊया. ती व्यवस्थित अशी दाबून घ्यायची, म्हणजे ती तळताना पडणार नाही. आता हे पण वाफवून घेऊया. आता आपण एक कढाई ठेवली आहे, त्याच्यामध्ये स्टँड ठेवला आहे आणि पाणी टाकलेलं आहे. तर आता आपण ते लावून घेऊया आणि गरम करून घेऊया. आता पाणी याच्यामध्ये तुम्ही थोडं जास्तच टाका, कारण आपल्याला ते 15 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. पाणी गरम झाल्यावरती आपण याच्यामध्ये हे ठेवून देणार आहोत आणि ते वाफवून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. तर हे साधारणतः आपण 15 ते 20 मिनिटं आपण ते वाफवून घेणार आहोत. तर 15 ते 20 मिनिटानंतर वाफवल्यावरती मी तुम्हाला दाखवते. आता आपले 20 मिनिटं आपले झालेले आहे. तर आपण आता बघूया. आता ही सुरी आपण घालून पाहूया. म्हणजे आता आपली ही सुरीला काहीच लटकलं नाही, म्हणजे आपलं हे झालेलं आहे. आता हे ओळखायचं कसं, तर हे कडक जरा लागतं आणि मग हे थंड करूया आणि आपण त्याच्यानंतर वड्या पाडून तळून घेऊया. आता आपण ते तळून घेऊया. त्यासाठी मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलं आहे. आणि आता ह्या वड्या मी कापून घेतलेल्या आहे. या अशा झाल्या मस्त. अशा तुम्हाला जशा हव्यात त्या आकारात तुम्ही कापून घ्यायच्या आहे. मी अशा चौकोनी कापलेल्या आहे. तर आता आपण ह्या तळून घेऊया. हे पत्तीळ हे दोन्ही बाजूनी मस्त लागलेले आहे. आणि मध्यम ते स्लो या पद्धतीमध्ये आपण त्या भाजून घेणार आहोत. आता त्या आपण पलटी करून घेणार आहोत. आता यामध्ये सोडा वगैरे आपण काहीच टाकलेलं नाही, पण मस्तपैकी अशा ह्या कुरकुरीत आणि खमंग अशा ह्या आपल्या वड्या होणार आहेत. कमी बेसन पीठ वापरून आपण ह्या वड्या तयार केलेल्या आहेत. तर अतिशय सुंदर आणि छान लागतात ह्या. आणि फसण्याची काहीच गरज नाही. त्याला मस्तपैकी तीळ वगैरे टाकलेली आहे आणि ह्या मस्त अशा छान भाजल्यावरती ह्या छान लागतात. अशा थोड्या मस्तपैकी अशा ह्या कुरकुरीत करून घेऊया. अशा पद्धतीमध्ये ही जास्त कोथिंबीर आणि कमी पीठ असलेली ही कोथिंबीर वडी आपली तयार झाली आहे. अतिशय सुंदर अशी असणारी ही कोथिंबीर वडी. हे पहा, खूप सुंदर आणि त्याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे.
खाताना अतिशय कुरकुरीत लागते आणि ही खूप मस्त बनवली आहे. तर अशी ही रेसिपी जी आहे ती करण्यास खूप सोपी आहे आणि खूप दिवस टिकणारी आहे. व्हिडिओ जर नवीन पाहत असाल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे जेणेकरून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ हे येतील याचं सर्वप्रथम नोटिफिकेशन हे तुम्हाला येईल. आणि ही खूप छान बनवली आहे वस्तू, तर ही नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.